सद्भक्तांनी आणि शिष्यांनी आपल्याला अनुष्ठानच्या ठिकाणी भेटलेले आहे। एकूण 44 गावाचे शिष्य आणि सद्भक्त या ठिकाणी येऊन गेले। यासाठी 1000 पेक्षा जास्त वाहनांचं आवागमन झालेलं आहे। म्हणजे वाहन येणे आणि जाणे याची नोंद झालेली आहे, 1000 पेक्षा जास्त आहे। या काळात दररोज 10 ते 15 दाम्पत्य किमान दररोज 3 ते 4 गावचे याप्रमाणे या ठिकाणी त्यांच्याकडनं मन्मथ माऊलीला रुद्राभिषेक झालेला आहे। आणि याची ही पूर्ण संख्या जर काढली तर 530 पेक्षा जास्त या रुद्राभिषेकाच्या याची संख्या होती। या 21 दिवसात जवळपास म्हणजे एकूण 500 दाम्पत्य या ठिकाणी रुद्राभिषेकाचं केलेलं आहे। आणि ही जी नोंद आहे 21 दिवसात 500 दाम्पत्याचं रुद्राभिषेक मन्मथ माऊलीच्या आशीर्वादाला हा एक ऐतिहासिक नोंद आहे। आतापर्यंत 21 दिवसात 500 रुद्राभिषेकाची नोंद इतिहासात झालेली नाही, ती आपण यावर्षी ती नोंद केली आहे। आता यानंतर वेळ झालेला आहे। खरं म्हणजे सगळ्यांना आपण साधारणतः इथं 9:30-10 पासून बसतोय। कार्यक्रम आपला थोडासा उशिरा म्हणजे 12ला सुरू झाला, आपण 12-12:30ला सुरू केलोय। तर आता आपण यानंतर आपल्या या कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाऊया। मी तपोरत्न महादेव वागर्थमिव संपृक्तो वागर्थं प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवरांचं स्मरण करो। क्षेत्राधिपती संत शिरोमणी मन्मथ माऊली माऊलीचा पावन सानिध्यात अखंड अनुष्ठान डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी गणाचार्य मठ मुखेड यांच्या फार सुंदर रीतीने अनुष्ठान पार पडत आहे। आपल्याजवळ ऐकण्याची कॅपॅसिटी राहिलेली नाही म्हणून मला बी कळते, तरी जे काही उरलेले आहेत शेवटपर्यंत जाणारे एकच असतो। सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चन माम वेति तत्वतः। धर्मासारखा एकच व्यक्ती आखरीपर्यंत पोहोचू शकतो, बाकीचे सगळं कुठं 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 गळून जातात। बरेचसे गळून गेले, परंतु धर्मासारखा दोन आत बाहेर आत उठुकी बघतो उठुकी बसतो उठुकी कुठलं तर काय म्हणते की बसलं तर काय असं म्हणून काय बसलेले आहेत। लक्षात आलं का? म्हणून जास्त मी वेळ या ठिकाणी घेत नाही, तुमच्यापेक्षा जास्त घाई आम्हाला आहे आणि बरेचसे लोक त्या ठिकाणी वाट पाहत आहेत। तर या अंतर्गत त्या अनुष्ठानाच्या सोहळ्याच्या निमित्त एक आनंदाचा क्षण म्हणजे आपल्याला यावर्षी विशेष करून आपल्या मठामध्ये श्रवण करणाऱ्यांच्या संख्या भक्तगण भरपूर भरपूर भरून भरून आमच्या मठामध्ये आले। एकमेव कारण महाराजांचा आश्रय घेत असणे। दोघांच्या अनुष्ठानामध्ये दोन दोन गुरुमाऊलींच्या आनंद लुटण्यासाठी अनेक भाविक भक्त या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपल्या जीवन कृतार्थ करून घेतले। तर त्या अतिरिक्त बघा, आईची इच्छा काय असते? लेकरांना आश्रय देण्याचं कार्य आईचं असतो, वडिलांचं असतो। मुलाचा भला व्हावा म्हणून काय करते आई? रात्रंदिवस तळमळ तळमळ करून त्याला आश्रय देत असते। स्वतः उपास राहते, परंतु लेकराचा पोट भरवते।
या ठिकाणी बाहेर लेकरू असलं तरी सुद्धा आई या ठिकाणी बसून सुद्धा ते शांत बसू शकत नाही, संपूर्ण लक्ष मात्र त्या लेकराकडे असते. लक्षात आलं का? त्याप्रमाणे गुरमावली पहिला आश्रय आईचा आहे, नंतर आश्रय वडिलांचा आहे, तिसरा आश्रय म्हणजे गुरुमाईची आहे. गुरुमावली जवळ कशासाठी जातो आपण? दुःख निरसन व्हावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या आश्रय घेतो. लक्षात आलं का? घर आश्रयासाठीच आहे, पैसा आश्रयासाठीच आहे, व्यवहार आश्रयासाठीच आहे, साथ देते म्हणून हे सगळ्या गोष्टी आपण जमा करत राहतो. बरेचसे बोलणारे फार सुंदर बोलले, परंतु आम्ही ऐकायची इच्छा असून सुद्धा त्यांचे ऐकू शकत नाही, कारण तुमचं तळमळ बघून मजबुरीनं त्यांना सोडावं लागलं. ते बोलत होते, भरून आणले होते तुमच्या जवळ तुमचं पदरात टाकण्यासाठी. एकदा टाळी वाजले तुम्ही, केव्हा? आता वाजू नका, पहिले एकदा वाजल्या. परंतु जे सर हिंदू धर्माबद्दल फार सुंदर बोलत होते, त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट वापरले आणि ते वापरलेले शब्द तुम्ही ऐकून टाळी वाजला तर त्यांच्या लक्षात आलं नाही. आमच्या हिंदूच्या मुलींना वाचविण्याचं काम आम्ही करू लागलो म्हणले तेव्हा टाळी वाजलात तुम्ही. लक्षात घ्या, मी पक्का ऐकलो. त्यांना वाटलं पळून जळलेले म्हणून टाळी वाजलात म्हणून त्यांना गैरसमज झाले, परंतु आमचे हे भक्त तसं नाहीये. आमच्या रक्षणासाठी तुम्ही उभा आहात म्हणून आम्ही तुमच्याकडे लक्षपूर्वक ऐकल्यामुळं त्या ठिकाणी आमच्या हिंदुत्वाबद्दल तुमचे एवढं कळकळ, तुमची आपुलकी त्या ठिकाणी त्यांना व्यक्त करायचं होतं, परंतु त्यांना सांभाळण्याचं काम तुम्ही केलात. मध्यंतरी आमच्या अनुष्ठानाच्या काळामध्ये सुद्धा एक विश्व हिंदू परिषदचा सतीश नौबादे म्हणणारा 60 मुलींना त्यांनी सांभाळून ठेवले, पळून गेलेले पोऱ्या. लक्षात आलं का? 60 मुली पकडून आणले. हिंदू सोबत पळून गेलं तर काय वाटत नव्हतं, परंतु विचित्र तुमच्या समोर आम्ही सांगू शकत नाही तसा परिणाम त्या ठिकाणी झाल्यामुळं त्यांना पकडून ठेवण्यासाठी एक दिवस त्यांना उशीर झाला आणि आम्ही 3 रूम त्यांच्यासाठी ठेवलो होतो, बंदच ठेवलो रूम. लक्षात आलं का? नंतर मी विचार असा का केला तो, आणि बरेचसे लोक बाहेर झोपले तो रूम मध्ये झोपत होते. आपा 60 मुलींना मी वाचवायचं काम मी केलेले आहे, त्यासाठी तुमचा रूम मठ पुरा बंद राहिला तर जमत होता, परंतु त्या मुलींना मी खुल्ला केलो हे आनंदाचं. अशा प्रकारचे मोठे त्यांच्याकडून भरपूर मला ऐकायचं होतं, परंतु कधीतरी वेळ भेटला तर त्यांना आम्ही बोलून घेऊ. त्या ठिकाणी इथं तुमचा बसण्याच्या कॅपॅसिटी इथं राहिलेले नाहीये, कारण आता पळायचं राहिलेले आहे. तुम्हाला कधी जावं सगळ्याला जायचंय, परंतु जाता जाता काही ना काही भरून घेऊन जावा. कारण आज अनुष्ठानाचा सोहळा म्हणजे आखरीचा जो उपचार म्हणजे गुरुमाऊलीचा विचार म्हणजे तुमचा जन्माचा सार्थकता करून घेण्याचा तो विचारधारा आज तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. त्याकरता तुम्ही आश्रय म्हणत होतो, या प्रकारे आश्रय घेण्यासाठी सगळ्या वस्तूचं आवश्यक असते. त्याप्रमाणे आम्ही जे काम आम्ही केलो, लक्षात आलं का? परंतु महाराजांचं काम एक प्रकारचे वेगळं आहे, आमचं काम एक वेगळं आहे. आम्ही करू शकले नाही, महाराज ते करून टाकले. आणि महाराज जे केले नाही आम्ही केले नाही, आम्ही जे केलो आता महाराज पुढल्या आयुष्यामध्ये ते करतील ते गोष्ट वेगळी. ते काय काम केले माहिती आहे का? आम्ही समाजाला आश्रय देणारे गुरुमाऊली आहे, परंतु तुमच्या घरापर्यंत येऊन आम्ही आश्रय देऊ शकत नाही. आमच्यापर्यंत तुम्ही ज्यावेळी येतात त्यावेळी आम्ही तुम्हाला आश्रय देऊ शकतो, परंतु महाराज छान विचार केले. अख्खा जंगम समाजातील अनेक मुलांना त्या ठिकाणी निर्माण करून प्रत्येक घरी जाऊन घरोघरी जाऊन वरदा शंकर पूजा, रुद्र पूजा, पुण्याहारांदी, अभिषेक, वास्तुशांती, आता एवढा भरपूर वास्तुशांती पाहण्यात आम्हाला येते. इतका शृंगार करून होम हवन करून त्या ठिकाणी फार सुंदर, कारण हे आपल्या मुला तयार झालेले आहे म्हणून त्या ठिकाणी आनंद आम्ही लुटण्याचं एक दृश्य आपण त्या ठिकाणी पाहतो. ते कार्य मात्र
डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य स्वामीजी मुखेडकर यांनी त्या ठिकाणी कार्य निभावलेले आहे। परंतु तुमच्या सगळ्यांचा आश्रय देण्यासाठी गुरु पाहिजे, लिंग पाहिजे आणि जंगम बी पाहिजे। लक्षात आलं का? जन्म घेतलं जंगमाची गरज आहे, मृत्यू झाली जंगमाची गरज आहे, मध्यंतर आम्ही राहणार आहोत, आम्ही मृत्यूला बी येणार नाही आणि जन्माला बी येणार नाही। म्हणून जंगमाचं महत्व फार मोठा गोष्ट आहे। मम तृप्त महादेवी मम श्रेष्ठम तू जंगमहा, त्या प्रकारे जंगमाच्या लक्षणाबद्दल, कारण तेवढं मर्मर दुसरं कोणी करू शकत नाही। कारण पहिले असा हा काळ होता, जंगमाला फक्त पीठ वाढत होते, पैसा देत नव्हते। आजकाल भरून भरून पैसे भी देऊ लागले, अन्न भी देऊ लागले आणि आम्ही बी हुशार झालो, आम्ही बोली करूनच येवलो तुमच्याकडे। लक्षात आलं का? तिथं गेल्यावर 50 रुपये देऊन पाठवून दिलं तर कसं करावं? भक्त जंगमाला ओळखाव, गुरुला ओळखाव। लक्षात आलं का? जवळजवळ 12 वर्षापासून मी या ठिकाणी कोणाला सांगायचं बंद केलो। अप्पासारखं मी तळमळ करत होतो पहिले, ते जमा कर, हे जमा कर, आलेले भक्ताला परेशानी होईल म्हणून। आता सगळे लोक हुशार झालेत, आप्पा जवळ काहीच नाही, आम्हालाच घेऊन जावं लागेल, आम्हालाच करावं लागले म्हणून भरून भरून येऊ लागले, भरून भरून करतायत आणि या प्रकारची सेवा त्या ठिकाणी होऊ लागलं। एक दिवस अहमदपूरचे आप्पा बी माझ्याकडे आले होते, बिल्डिंगवर घेऊन गेलो त्यांना, त्यावर किती छान केलंस रे, किती छान केलं बाबा बाबा, आम्ही करू शकले ना बघा, मन्मथ स्वामीला एवढं दिंडी घेऊन येतो परंतु आम्ही करू शकलेले नाही म्हणून महाराज म्हटले। महाराजाला एकच उत्तर दिलं मी, माऊली दगड मातीचं मठ बांधणं काही मोठी गोष्ट नाही, अख्खा समाज तुम्ही उभा केला त्याच्यापेक्षा मला ऐकणारे तू बोलायला म्हणले, मला ऐकच न तो म्हणले। म्हणजे एवढा मोठा समाज उभा करणं काही सहज गोष्टी नाही, लक्षात घ्या। त्याप्रमाणे आपल्या वीरशैव लिंगायत समाजाला उभा करण्याचा काम अहमदपूरच्या अप्पांनी केले, त्याप्रमाणे अख्खा जंगम समाज उभा करण्याचं काम महाराजांनी केले आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला त्याला आश्रय देण्याचं काम आम्ही केलो। एक सगळे आम्ही एकच करत बसलो तर अवघड होईल ना, म्हणून या ठिकाणी अनेक भाविक भक्त दर दिवस या आश्रयामध्ये येऊन आमच्या अनुकरण केले, प्रवचन भरपूर ऐकलेत। आता कितीही सांगितलं तरी सुद्धा कमी आहे। माऊलीच्या सानिध्यामध्ये सेवा करण्याचा संधी जवळजवळ 22 वर्षापासून मी या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर आहे। तर या ठिकाणी रामराव मस्कले आणि विश्व हिंदू परिषदचे कृष्णाजी, अजून गोशालाचे फार सुंदर त्यांनी शिवप्रसादजी, अजून गुरुमावली सुद्धा सांगून त्यांना जायचं होतं, अनुष्ठान संपल्याबरोबर इचकिडी केलं बघा, त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम म्हणत होतो। आता या ठिकाणी 3 महाराजांचा संगम गुरुमावली या ठिकाणी करून तुम्हाला दर्शन दिले, ह्याच्यापेक्षा मोठा संगम कुठे आहे? सांगायचं म्हणजे एक गोशाला सुद्धा आम्ही जवळजवळ आमच्या मठामध्ये 80-85 गाय आहे, तमलूरच्या मठामध्ये जवळ 50-60 गाय बिदरला आहे। आम्ही गोमयापासून गो क्षीर, गोमय, गोगोत्र ह्याच्यापासून जवळजवळ 250 प्रोडक्ट तयार करतो। लक्षात आलं का? 250 प्रोडक्ट कोणाला शिकून घ्यायचं असलं तर निशुल्क आपण त्यांना ट्रेनिंग देतो। शेणाचा गणपती तयार करू लागलो, लक्षात आलं का? ते गणपती तयार करून ते गणपती पूजा करून करून कुठं घालतो माहितीये का? गटारमध्ये टाकतो। हे खंताची गोष्ट आहे। गटारमध्ये त्या गणपतीचा विसर्जन होत असल्यामुळे मी विचार केलं गणपतीचा पूजा व्हावा आणि विसर्जन मात्र गटारमध्ये होऊ नये। म्हटलं तर मी काय केलं, शेणाचा हा सुंदर गणपती तयार करून 11 दिवस 7 दिवस 5 दिवस गणपतीचा आराधना करून नंतर एक त्यांना कुंडी देतो, त्या ह्याचं फुलाचं कुंड राहते ना फुलाचं, त्याच्यामध्ये एक फुलाचा झाड लावायचा, त्या गणपतीला तिथंच ठेवायचं, त्याला पाणी घालत राहायचं, ऑटोमॅटिक झाडाला गणपतीचा आश्रय मिळते, झाड मस्त होते, फुल निघत राहते। त्याकरता तसा पूजा करून तुम्ही गटारामध्ये टाकून देऊ नका आणि
तेवढं उपलब्ध करणं बी आता आपल्याकडून साध्य नाही. जवळजवळ यावर्षी 2000 गणपती आम्ही त्या ठिकाणी तयार केलेले. 2000 गणपती सांगायला वेळ नाही, तरी अनेक कॅन्सरला आन्सर म्हणून सुद्धा एक पुस्तक लिहिलेले आहे. कॅन्सरला आन्सर कशानं? औषधांना नाही. इथं आपल्या या परिसरामध्ये कॅन्सरचा औषधाचा झाड भरपूर आहे. माऊली कसं सांभाळून ठेवली की काय की मला भरपूर वनस्पती या ठिकाणी पाहायला मिळते. ते एक माऊलीला मी दाखवलं, राडीचे कोणीतरी माई आहे, माय हे पाना खा तुझं कॅन्सर बरं होते म्हणलं. या वर्षी पळत पळत आली, आप्पा माझं कॅन्सर निघून गेले म्हणून. तर त्याच्या अतिरिक्त गो अर्क त्यांना आम्ही दिलेले. गो अर्क लक्षात आलं का? गोमूत्र अर्क आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहे. ते सेवन करत राहिले, कॅन्सर पासून त्यांना मुक्ती मिळालेली आहे. परंतु भक्ती बी पाहिजे, त्याच्यामध्ये आस्था बी पाहिजे, असेल तर तुमचं सगळं बरं होते. तर महिन्यातून एक वेळ रमेश डॉक्टर रमेश त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शनासाठी येत असतात. आता एक आपले हनुमंतराव पाटील नागमपल्लीचे आले होते 2 वर्षापूर्वी. त्यांना सांगितलं आता तुम्ही काही 99% हे आउट होण्यामध्ये आहे, काय अर्थ नाही म्हणले. तर 2 वर्षापूर्वी आम्ही त्यांना गोमूत्र म्हणजे गोमूत्रापासून बनलेले अर्क, गोमूत्र पिण्यासाठी थोडं अवघड वाटते, अर्क तयार करून पिले की थोडं अवघड वाटत नाही, तर त्यांना त्या पाजविलं आणि औषध उपचार बी चालू ठेवलं आणि ते चालू ठेवलं. आता येऊन दीक्षा बी घेतले आणि पूजापाठ बी केले. आता एकदम तंदुरुस्त त्या व्यक्तीला आम्ही पाहिलं. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. तसं गोपालन करणारे आपले शिवप्रसादजी या ठिकाणी सुंदर त्यांनी हे व्यक्त केलेले. यांचे तर कार्य भरपूर आम्ही पाहतो. त्यांना वेळ दिला तर आम्हाला कोणाला बी बोलू देत नाही ते, म्हणून पाहिजे म्हणून माईक काढून घेतलो मी जबरदस्ती. आता हे जय जयकार बी करू म्हणून. तर या ठिकाणी आप्पांचा सेवा करणारे अनेक भाविक वटू आचार्यवरी या ठिकाणी आहेत. तर सगळ्यांचं हितचिंतन करतो. आप्पांच्या 1-2 गोष्टी आपण श्रवण करून तुम्ही प्रसाद घ्या. जायचं तयारी आहे, जाता जाता भरून घेऊन जावा. आणि आखरीनं कुठंबी आता जाता वाटामध्ये काय होईल ना, वय झाल्यानंतर वयस्कर झाल्यानंतर का होईना परंतु तुम्हाला जावंच लागते. परंतु जाता जाता असं भरून घ्यावं आणि पुढचा जन्माचा व्यवस्थित करून घेऊन जावे. एवढा व्यवस्था बोलून या ठिकाणी आज सर्व भक्तांसाठी व्यवस्था गुरुमाऊली या ठिकाणी केलेली आहे. त्याकरता असाच फार सुंदर आमच्यावर आप्पांचं भयानक प्रेम आहे. लक्षात आलं का? ज्यावेळी त्यांनी तेवढं प्रेम करतात म्हटलं तर आम्ही सुद्धा तेवढंच प्रेम त्यांच्यावर आम्ही करतो. कधी भेदभाव कधी आम्ही मानले नाही. आम्ही म्हटलं कुठं तुम्हाला चांगलं वाटलं त्या ठिकाणी दाबून खावं म्हणलं आम्ही. तर लक्षात आलं का? ज्या ठिकाणी पुरी लड्डू बालुशाही बुंदी जिलेबी मिरची भजी वगैरे दिसलं त्या ठिकाणी दाबून खावा, काय नो टेन्शन नो प्रॉब्लेम. तर या ठिकाणी भेदभाव न म्हणता शरीर 2 आहे, आमचा आत्मा मात्र 1 आहे एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबरी नमः हर हर हर